राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळ आणि संघाचे माजी कार्यवाहक भैयाजी जोशी एका कार्यक्रमात एकत्र आले आहेत। तर नांदुरेश्वरमधील राम मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रम प्रसंगी भुजबळ आणि भैयाजी जोशी एकत्र आलेत। भैयाजी जोशी आणि भुजबळांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात जिथे जिथे या व्यवस्था जिथे लाखो लोक जातात तिथे पर्यटन होत आहे त्या ठिकाणी सुखसोयी करणं हे सरकारचं काम आहे। अशा रीतीने मी त्या पर्यटन खात्यावर पाहिलेलं पर्यटन म्हणजे काय लोक जातात ना, धार्मिक पर्यटन आहे, मग तिथल्या सुखसोयी करणं हे आमचं काम आहे। त्या पद्धतीने आपण ते केलेलं आहे। आता इथलं सुद्धा जे आहे हे व्यवस्थित शासनाच्या माध्यमातून करणं तुमचं जे आहे ते काय समजा का विठ्ठलाचं मंदिर बरोबर की नाही, तिथे काय 15 लाखाचं काय सभामंडप आपण होतो ते आम्ही काय घेऊन गेलो का तिथे काय आम्ही तिथे बसलो पैसे द्या पैसे द्या पैसे काय शेवटी तुम्हीच ते वापरणं तुमचीच ती जबाबदारी आहे पूर्णपणे। हे सगळं झाल्यानंतर तुमचीच जबाबदारी गाववाल्यांची आहे की नीट नेटकं ते सगळं सांभाळायचं, कुठलाही गैरप्रकार होणार नाही। नित्य नियमाने जे आहे जे काही भक्त येतील त्यांना प्रमाणे दर्शन घेता येईल ही सगळी जबाबदारी शेवटी आपल्याला घ्यायची आहे। ही तुमची जबाबदारी। आपल्या गावाचं महत्व आणखी वाढणार आहे। अहिल्या देवीचं बांधलेलं मंदिर आणि त्याचा जेव्हा जीर्णोद्धार होईल त्यावेळेला अनेक लाखो लोकांना ही बातमी जाणार आहे आणि लाखो लोक इथे परत दर्शनाला येणार आहे, गर्दी वाढणार आहे, लोक तुमच्याकडे येणार आहे। अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे सुरू होतात कपडा लत्ता अमुक तमुक। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, भैयाजी जोशी आणि छगन भुजबळ यांची भेट झाली आहे। या भेटी दरम्यान आता चर्चा होण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे छगन भुजबळ हे नाराज अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। त्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया आहे, काय सध्या घडते नाशिकमध्ये? कारण अगदी खरं आहे, छगन भुजबळ हे नाराज आहेत हे त्यांनी अनेकदा आपल्या विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं प्रतिक्रिया देण्याच्या माध्यमातून उघडपणे सांगितलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ ज्या वेळेला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं येवला दौऱ्यावर होते त्याच वेळेला नांदूर मंदमेश्वर या गावामध्ये असलेलं जे 250 वर्षांपूर्वीचं श्री रामाचं मंदिर आहे त्या रामाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन जे केलं जात आहे त्यासाठी भैयाजी जोशी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते आणि छगन भुजबळ हे एकाच व्यासपीठावर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे। आपण जर बघितलं तर ते शेजारी शेजारी मांडीला मांडी लावून बसलेले आहेत। छगन भुजबळ नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर भैयाजी जोशी यांची एक भेट होते, ही महत्वाची बाब आहे। दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा देखील रंगत आहे आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर मंदिरांच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं हे जरी एकत्र येत असले तरी यांच्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे बघणं महत्वाचं असणार आहे। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।